माझं नाव प्रेमकृष्ण खरे आहे. मी नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यामध्ये राहतो. माझ्याकडे ना ऑलरेडी इंट्राव्हिकेन टाटाची गाडी घेतलेली आहे. मी महिंद्रावाले ज्यावेळेस विरो घेऊन आले, विरो बघितली तर मी माझ्या इंट्रापेक्षा खूप कम्फर्टेबल गाडी वाटली मला. मी टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघितलेली गाडी. इतर गाड्यांपेक्षा आहे ना विरोचा जर रस्त्यामध्ये खड्डा वगैरे आला, अचानक आपलं लक्ष नसतं, गाडी खड्ड्यातून जरी गेली ना झटका इतका मारत नाही विरो. खूप कम्फर्टेबल गाडी फील होते. ड्रायव्हरांना आहे ना आमच्या वैयक्तिक मी सांगतो का झोपण्याची खूप अडचण येते. तसं आमच्या इंट्रामध्ये आम्हाला ते शीट प्लेन करून झोपता येत नाही, तसं आपल्या हिला दिलेलं आहे विरोला. आणि दुसरी गोष्ट, रिवर्स घेताना आम्हाला दरवाजा ओपन करावा लागतो गाडीचा. तसं हिला ओपन करण्याची गरज नाही. हिला स्क्रीन टच सेन्सर असल्यामुळे आम्हाला पाठीमागे दिसतं गाडीच्या, की उन्हाळ्यामध्ये गाडीमध्ये फार गरम होतं, कारण की इंजिन खाली असल्यामुळे दोन्ही पण गाड्यांचे. म्हणून विरो ना एसीच्या बाबतीत फार दृष्टिकोन आहे. सेफ्टी गाडी एसीच्या लागतेच एसी. विरो ह्या गाडीमध्ये ना पॉवर विंडो, पॉवर एसी आणि पॉवर स्टिअरिंग असल्यामुळे ना कारची फिलिंग येते. ते वाटत नाही का आपण कमर्शियल गाडीमध्ये बसलेलो आहे. एका ठिकाणी लोड खाली करायचा आहे तर ह्या गाडीमध्ये एक सुविधा चांगली दिलेली आहे, ड्रायव्हर प्लस 2 शीटा आहे. म्हणजे 2 व्यक्ती मी सोबत नेऊ शकतो आणि मी माझ्या गाडीचा माल चांगल्या प्रकारे इतक्यात खाली करून घेऊ शकतो. एअरबॅग ही सगळ्यात मोठी सेफ्टी दिलेली आहे. आजतापर्यंत छोट्या कमर्शियल गाड्यांना ही सेफ्टी नव्हती. ही दिलेली खूप चांगली गोष्ट आहे, आवडली एकदम. आता आमचा घेण्याचा विचार चालला आहे. माझ्या भावाने पण घेतलेली, चुलत भावाने. आता मला पण घेण्याचा चालला आहे विचार. महिंद्रा विरो ही गाडी ना अपेक्षेपेक्षा खूप उत्तम आहे आणि एकदम कम्फर्टेबल गाडी आहे. घेऊ शकता सर्व. मला तर फार आवडते.